त्याच्यामध्ये मी कैरी घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, धना जिरा पावडर घेतलेला आहे, घरचं तिखट घेतलेलं आहे, हळद, लाल मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण मच्छी घेऊया. ह्याला कालचडू म्हणतात, तुमच्या ज्याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. आता आपण कढईवरती 2 चमचे तेल आपण तापत ठेवलेलं आहे. तर त्यात आपण ओरणाचं वाटण मिक्स करतोय. त्याच्यामध्ये वाटणामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे, धणे, लसूण आणि कोथिंबीर घेतल्याचं बारीक वाटून घेतलेलं आहे. ते त्या मसाल्याला आपण मच्छीला पण लावून घेऊया. हे 3 ते 4 चमचे वाटण घेतलेलं आहे. आता हा सगळा मसाला मच्छीमध्ये मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला, जेणेकरून सगळ्या मच्छीच्या खणकेला तो मसाला लागेल. आपल्या कढईतलं तेल पण चांगलं छान तापलेलं आहे. आता त्यात आपण एक एक खणकी सोडूया. कलर पण छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. बारीक गॅसवरची आपल्याला मच्छी सोडायची आहे तेलामध्ये. आता ह्याला थोडून 1 मिनटं मच्छीला आपण असं परतून घेणार आहोत, जेणेकरून सगळीकडे तेल व्यवस्थित लागेल मसाला आणि मसाला आपला परतला जाईल. तुम्ही बघताय मसालाचं तेल सोडू लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. मच्छी हलक्या हाताने हलवायची, आपल्याला मिक्स करायची. आपली मच्छी नीट मिक्स झालेली आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं ती आपण शिजवून घेणार आहोत. आता आपली 5 मिनटं झाली आहेत. मच्छी किती छान शिजली, कलर पण किती मस्त आला. मच्छी खणकी खूप छान शिजली व्यवस्थित. तर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडली तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.